Nicely away. ब्रेकिंग न्यूज. सुरगाण्याच्या दिलीप गवितची सुवर्ण झेप. भारताचा इतिहास बदलला. नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. आजची सर्वात अभिमानास्पद बातमी. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील एका आदिवासी तरुणाने संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक जिंकत दिलीप गवित यांनी इतिहास रचला आहे. चला पाहूया हा प्रेरणादायी प्रवास. ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या T47 गटातील 100 मीटर पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील तोरणडोंगरी गावचे सुपुत्र दिलीप महादू गवित यांनी 10:72 सेकंदांची विक्रमी वेळ नोंदवत भारतासाठी ऐतिहासिक सुवर्ण पदक पटकावले आहे. या प्रकारात सुवर्ण पदक जिंकणारे ते भारताचे पहिले पुरुष पॅरा ॲथलीट ठरले आहेत. संघर्षातून घडलेला सुवर्णवीर. दिलीप गवित यांचा जन्म एका अत्यंत गरीब आदिवासी शेतकरी कुटुंबात झाला. अवघ्या 5व्या वर्षी झाडावरून पडल्याने त्यांचा उजवा हात कोपरा खालून गमवावा लागला. पण परिस्थितीसमोर हार न मानता त्यांनी जिद्द, चिकाटी आणि कठोर मेहनतीच्या जोरावर जागतिक क्रीडा विश्वात भारताचा तिरंगा उंचावला. शेवटच्या क्षणी पलटली बाजी. स्पर्धेच्या सुरुवातीला दिलीप प्रतिस्पर्ध्यांच्या मागे होते, मात्र प्रशिक्षक वैजनाथ काळे यांच्या मार्गदर्शनाची आठवण ठेवत शेवटच्या क्षणी त्यांनी जबरदस्त वेग घेतला आणि सुवर्ण पदक आपल्या नावावर केले. दुर्गम गाव पण जागतिक कीर्ती. दिलीप यांचे गाव तोरणडोंगरी हे महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील दुर्गम आदिवासी क्षेत्रात आहे. आजही गावात मोबाईल नेटवर्क आणि विजेच्या मर्यादित सुविधा असल्याने त्यांच्या कुटुंबियांना त्यांची ऐतिहासिक शर्यत प्रत्यक्ष पाहता आली नाही. शिक्षकांनी फोनवर सुवर्ण पदकाची बातमी दिल्यानंतर संपूर्ण गावात आनंदाचा जल्लोष झाला. याआधीही देशासाठी सुवर्ण यश. दिलीप गवित यांनी 2023च्या आशियाई पॅरा स्पर्धेतही सुवर्ण पदक जिंकले होते. खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राला पदक मिळवून दिले आणि पॅरिस वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी करत भारताचा गौरव वाढवला. नाशिकच्या आदिवासी भूमीतून सुरू झालेला हा प्रवास आता जगभर प्रेरणा देत आहे. दिलीप गवित हे नाव आता केवळ महाराष्ट्राचं नाही तर संपूर्ण भारताच्या अभिमानाचं प्रतीक बनलं आहे. दिलीप गवित यांना 24x7 न्यूज रिपोर्ट परिवाराकडून मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि प्रेरणादायी बातम्यांसाठी 24x7 न्यूज रिपोर्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. मुख्य संपादक उमेश मोरे, सटाणा, नाशिक. 24x7 न्यूज रिपोर्ट. सत्य, वेग, विश्वास. Nicely away. Going really well in the centre is from India, Mosanagagan, and now coming back is Santos. Santos coming back and it's going to be very close on the line. Mohamed Basil Mosanagagan gets the victory in a games record 10:71. Wow. Gavit has been